साताऱ्यामध्ये आज घरांचा महालोकार्पण सोहळा पार पडणारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। तर या कार्यक्रमाला 50,000 लाभार्थ्यांना न बोलवता 15,000 लाभार्थ्यांना बोलवून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर हा कार्यक्रम काटकसर करून केला जातोय। सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महायुतीचा मोठा डबल पॉवर शो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आहे भाजपचे दिग्गज दोन नेते हे सातारा दौऱ्यावर येत आहेत। नितीन गडकरी त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज सातारा दौऱ्यावर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नितीन गडकरी यांना बोलवलं आहे, तर जयकुमार गोरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं आहे। त्यामुळं सध्या साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण देखील आल्याचं चित्र पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर आता पंतप्रधान आवास योजनेची जी वितरण होणार आहे या ठिकाणी मोठी जय्यत तयारी देखील करण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। मोठा पोलीस फाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। मात्र साताऱ्यात जर पाहिलं तर स्थानिक राजकारणाची धुसफूस पुन्हा एकदा पाहायला मिळणार का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आता आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं या दौऱ्याकडं संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष देखील लागलं आहे। नेमकं हे हेवीवेट नेते आज साताऱ्यात येऊन नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.